हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. आज मी तुम्हाला तडका डाळ, श्लोकची फेवरेट तडका डाळ ना त्याची रेसिपी दाखवते. कशी करायची ती एकदम इझी आणि सोपी, पटकन होईल अशी. मी कुकरमध्ये टोमॅटो, कांदा, मिरची, हिंग, तूप, हळद हे सर्व शिजवून घेतलं आहे. कुकरमधूनच शिटी देऊन 4 शिट्ट्या देऊन मस्तपैकी शिजवून घेतलं आहे आणि ते चांगलं मॅश करून घ्यायचं. आणि आता आपण त्याची तडकाची तयारी करू. तडकासाठी पण मी तूपच वापरलं. त्याच्यामध्ये राई टाकली, जिरं टाकलं आणि भरपूर सारा कढीपत्ता टाकला. मला कढीपत्त्याचं फ्लेवर भरपूर आवडतं तडका डाळीसाठी. हिंग, त्याच्यामध्ये सुद्धा हिंग टाकायचं, तेलामध्ये सुद्धा, मी तुपामध्ये सुद्धा, जे काही तुम्ही टाकणार आहे त्याच्यामध्ये हिंग टाकायचं. हळद टाकायची वरून आणि नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकलं ना की छानपैकी ते ढवळून घ्यायचं. ते पूर्ण आपण जो तडका बनवलेला तो चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा. आणि आपण एका ठिकाणी पुन्हा ती डाळ जरा उकळवायला ठेवलेली आहे. हा तडका चांगला अगदी गरम झाला ना की हा तडका घ्यायचा आणि जी आपली डाळ उकळते आहे त्याच्यामध्ये मी हा तडका डाळीवरती ओतला. आता डाळीवर ओतल्याबरोबर त्याचा पूर्ण तवंग आहे ना तो डाळीच्या वरती आपल्याला दिसतो आहे. आणि खूप छानपैकी एक फ्लेवरसुद्धा किचनमध्ये पसरलेलं आहे. खूप छान लागते ही डाळ, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने आवडीनुसार जेवढं हळद आपण टाकून झालं आहे, जेवढी मीठ टाकायचं असेल आणि भरपूर सारा कोथिंबीर वरून मी टाकला आणि मस्तपैकी एक उकळ येऊ दिली. आणि त्याच्यानंतर छानपैकी उकळ आल्याच्या नंतर मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा अंदाजाने परत एकदा मीठ घालून घेतलं. आणि आता मी श्लोकची फेवरेट दुपारची जेवणाची ताट रेडी केलेलं आहे, दाखवते तुम्हाला मी. हे बघा, त्याला फक्त राईस, पापड आणि ही तडका डाळ आवडते. कशी वाटली ते तुम्ही